नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आज आपण शिकणार आहोत शेकडेवारी. याला इंग्लिशमध्ये पर्सेंटेज असंही म्हणतात. अतिशय सोपा घटक आहे, मात्र बऱ्याच जणांनी अशी संकल्पना धारण केली की फार अवघड असतं. मित्रांनो, काही अवघड नाही आहे. अगदी बेसिकपासून ते अवघडात अवघड प्रश्नांपर्यंत आपण जाणार आहोत. पहिला प्रश्न आपण घेऊया. परीक्षेमध्ये असं विचारतात की 30% याला अपूर्णांकामध्ये लिहा. फार सोपं आहे. 30% अपूर्णांक म्हणजे काय? तर इथं मी काहीतरी अंश लिहायला पाहिजे, काहीतरी छेद लिहायला पाहिजे, बरोबर. 30% याचा अर्थ होतो 100 पैकी 30, आणि हे त्याचं उत्तर आहे. 30 अंश 100. समजलं तुम्हाला? हे पावसाने कसं विचारेल की 75% याला काय करा, याच्यामध्ये लिहा, अपूर्णांकामध्ये लिहा. कसं लिहिणार? 75% म्हणजे 100 पैकी 75 आहे ना, 100 पैकी 75. समजतंय? ह्याचं दुसरं रूप असं असतं की शेकडा 17 याला लिहा. कसं लिहिणार? शेकडा 17 म्हणजे 17 अंश छेद 100. तर शेकडा म्हणतील, टक्के म्हणतील, सगळ्याचा अर्थ असाच होतो. उलट प्रश्न असाही येतो की 25 अंश छेद 100 याला शेकड्यामध्ये लिहा. कसं लिहिणार? तर 100 पैकी 25 दिलेलंच आहे, म्हणजेच किती आहे हे? शेकडा 25. मित्रांनो, याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? की एखाद्याला 75% मार्क मिळाले म्हणजे त्याला 100 पैकी 75 मार्क आहेत. ओके. एखाद्याला शेकडा 17 मार्क मिळाले, याचा अर्थ 100 पैकी त्याला 17 मार्क मिळालेले आहेत. ओके. जर असं दिलं त्यांनी, हे पहा, 24 अंश छेद 200 याला शेकड्यामध्ये करा. आता प्रॉब्लेम कसा आहे, इथं जर 100 असता तर मी सरळ म्हटलं असतं की हे किती आहे? 24% आहे. पण इथं 100 नाहीये, मग मला याला 100 करायला पाहिजे. कसं 100 करू मी याला? इथे एक मी कृती करतो. काय करतो? भागिले 2 करतो. जी कृती खाली केली तीच वर सुद्धा करावी लागते, हा गणिताचा नियम आहे. मग ज्यावेळी मी असं 200 भागिले 2 करतो त्यावेळी किती उत्तर येतं? 100. ओके. आणि 24 भागिले 2 किती येईल? 12. म्हणजे 12 अंश 100 म्हणजे किती झाले? 12%. म्हणजे 24 अंश 200 म्हणजेच 12%. लक्षात येते तुमच्या? अजून एक उदाहरण असं सांगतो. उदाहरणार्थ 93 अंश छेद 300 असं उदाहरण आहे. तुम्हाला याचा शेकडा काढायचा आहे. काय काढायचा आहे? शेकडा किंवा टक्केवारी काढायची. कशी काढणार? तर 300 येतं, इथं तुम्हाला 100 पाहिजेत. कसे तुम्ही 100 आणणार? भागिले किती करणार? 3 करा. वरती सुद्धा भागिले 3 करा. 3 ने भाग द्या. 3 त्रिक 9, 3 एके 3. खाली भाग द्या. 3 एके 3, 3 0 0 3 0 0. किती आले? 31%. कधी कधी असा प्रश्न येतो पहा, बघा जरा डोकं चालवा. 7 अंश छेद 50. आता करा म्हणतात याची टक्केवारी. आता कशाने भागणार? भागणार कसं? आपल्या ह्याला 100 करायचे ना. 50 चे 100 कधी होतील? भागित ज्यावेळी आपण भाग देतो त्यावेळी संख्या लहान बनते. आपल्याला ही लहान बनवायची नाही, ही वाढवायची आहे. 50 चे 100 करायचे. ते कधी होतात? गुणाकार करून. कितीने गुणूया 50ला? 2 ने गुणूया. खाली भाग गुणिले 2 म्हणून वरचं गुणिले 2. 7 दुने 14, 50 दुने 100. 14 अंश 100 म्हणजे 14%, म्हणजे शेकडा 14. तर एकतर तुम्ही भागाकार करून किंवा गुणाकार करून खाली 100 आणायचा, आणि एकदा का खाली 100 आला की वरती जी संख्या असेल तेवढे टक्के ते असतात. ओके. तर एक असा हा एक पॅटर्न आहे की असे एक प्रश्न सोपे साधे विचारतात. अजून काही प्रश्न विचारले जातात, जरासे पाहूया कोणते. 14चा शेकडा 50. आता हे काय? 14चा शेकडा 50. मित्रांनो, या ठिकाणी जर चा ची चे असा जर शब्द आला, चा ची चे, तर त्याचा अर्थ होतो गुणिले. काय होतो अर्थ? गुणिले. मग 14चा म्हणजे 14 गुणिले, आणि शेकडा 50 आपण वरती पाहिलंय, लक्षात आहे बघा. हे शेकडा 50, हे शेकडा 17 म्हणजे 17 अंश छेद 100, बरोबर. किंवा 75% म्हणजे 75 अंश 100. मग तसंच या ठिकाणी विचारलंय काय? शेकडा 50. मग शेकडा 50 म्हणजे काय सांगा? शेकडा 50 म्हणजे 50 अंश छेद 100. 14 चा म्हणजे गुणिले शेकडा 50 म्हणजे 50 अंश 100. आता हे फक्त सिम्पली सोडवायचं आहे. कसं सोडवणार? याला सुद्धा ट्रिक्स भाग आहेत. 50 आणि 100 आहे. 50 एके 50, 50 दुने 100. आता 14 भागिले 2 आलं, 2 ने भाग द्या. बे के बे, बे साती 14. किती आलं उत्तर? 7. आता इथे टक्के म्हणू नका, सॉरी. उत्तर किती आलं? 7. म्हणजे 14चा शेकडा 50 म्हणजे 7. अजून एक उदाहरण घेऊया का? या भरपूर उदाहरणं घेऊया. अगदी परीक्षेमध्ये ज्या ज्या प्रकारची उदाहरणं येतात त्या सगळ्या प्रकारची उदाहरणं आपण या ठिकाणी प्रॅक्टिससाठी घेऊया, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अजिबात काहीही अडचण येणार नाही. क्लासेस लावण्याची मित्रांनो काही गरज नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. पैसे फुकट घालू नका. ठीक आहे. या ठिकाणी पहा, घेऊया आपण 100
96. याच्या आधी एक तुम्हाला सांगतो, एक सोपे प्रश्न कसे येतात पहा. 80चा शेकडा 90. 80चा शेकडा 90 काय करणार सांगा. 80चा म्हणजे गुणिले शेकडा 90 म्हणजे 90 अंश 100. ओके. 1 2 वरती 2 शून्य खाली 2 शून्य, संपला विषय. 8 9 72. किती आलं उत्तर? 72. तर इथं काय होतं, जर तुम्हाला वरती 2 असे शून्य दिसले की नाही, उदाहरणामध्ये 2 शून्य आहेत, तर सरळ यांचा काही विचार करायचा नाही. जे अंक उरतील 8 आणि 9 यांचा गुणाकार करायचा. 8 9 72. ओके. म्हणजे हे जे आपण मांडणी केली, ही मांडणी करण्याची गरज पडत नाही. आता असंच एक उदाहरण सांगतो. पहा तुम्हाला येते का. 90चा शेकडा 20 सांगा बरं. परत 0 0 आले की नाही. 9 2 18. तोंडी उत्तर तुम्हाला सांगता येतं. ओके. इथं जर 70 असेल, 70चा शेकडा 20 तर काही किती उत्तर येईल? 7 2 14. ओके. जर 50 असेल, 50चा शेकडा 20, 5 2 10. 50चा शेकडा 30, 5 त्रिक 15. तर अशा प्रकारे झटपट तुम्ही उत्तरं देऊ शकता. आता मित्रांनो, एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगतो शेकडेवारीमध्ये, की जिचा उपयोग तुम्हाला प्रत्येक उदाहरणात होईल. ज्यावेळी मी म्हणतो की नाही की 50चा शेकडा 100, ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का. शेकडा 100 म्हणजे 100%. 50चा शेकडा 100 म्हणजे 50 पैकी 50. तुमच्या लक्षात येईल पहा. त्यावेळी म्हणतो की असंही होईल, 50चा 100% किंवा 50चे 100%. 50चे 100% म्हणजे 50 पेरू येतं आणि तुम्ही 100% पेरू घेतले म्हणजे किती घेतले? 50 पैकी 50 घेतले ना. 50 पैकी 50 घेतले. 50चे 100% तुम्ही घेतले म्हणजे हे. ज्यावेळी तुम्ही असं म्हणता की 50चे 50%, त्यावेळी किती येतं सांगा. निम्मे ना. 50 पेरू होते, तुम्ही 50% घेतले, त्यावेळी किती येतात तुमच्या हातामध्ये? निम्मे म्हणजे 25. समजतंय ना. 50चे ज्यावेळी तुम्ही म्हणता 10%, आता विचार करा. 50चे 10% घेतले, याचा अर्थ काय? आता निम्मे वगैरे काही राहिलेलं नाही. आता हे जर सुटत नसेल की नाही, तर एक तुम्हाला सोपी आयडिया सांगतो. तुम्ही काय करा, 50चे आधी 25% काढा. तुम्ही 50% काढले, 25 आले. आता 50चे निम्मे विचारतोय मी, 25% विचारतो. मग ह्याचे निम्मे, 25चे निम्मे किती? 12.5. राईट. मग 25 म्हणजे किती आले? 12.5. म्हणजे आपण निम्म करत चाललोय. बरोबर. मग आता या ठिकाणी ज्यावेळी मी 10% विचारतो ना, 100%ला येतात 50 पैकी 50. तर 10%ला काय करायचं? एक पॉईंट ह्या 50चा इथं अलीकडे घ्यायचा, म्हणजे 5.0 म्हणजेच 5. 5.0 म्हणजेच 5. 10% म्हणजे किती? 5. 10% जर तुम्हाला काढता आले 10%, तर तुम्ही सगळी उदाहरणं सोडवू शकता. मी 10% कसे काढले तुमच्या लक्षात आले का? हे पहा, समजा असं उदाहरण आहे की 70चे 10% किती येतात माहिती आहे का? 7. काय केलं मी? एक घर फक्त इथं आलो. 7.0 म्हणजे 7. 80चे 10% 8. 720चे 10% किती? या अलीकडं 72. म्हणजे शेवटचा शून्य सोडून द्यायचा. शेवटचा शून्य सोडा. पहा, 7 8 72, 7 8 72. अशा प्रकारे आपण 10% काढू शकतो. आता जर या ठिकाणी 84 असेल तर 84चे 10% किती सांगा. आता इथं काय शून्य आहे, काढून कसं टाकणार? मी शून्य काढतोय म्हणजे काय, या ठिकाणी दशांश चिन्ह आहे, ते फक्त मी इथं घेतोय. 7.0 करतोय. 7.0 म्हणजे 7 आहे. आता दशांश चिन्ह इथं आहे, मी अलीकडे घेतलं. 8.4 आलं. याचं उत्तर आहे 8.4. 84चे 10% म्हणजे 8.4. अगदी त्याच प्रकारे जर 725 असेल तर 725चे 10% म्हणजे एक घर इथं या 72.5 येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे 10% काढता येतात. आणि एकदा का आपण 10% काढायला शिकलो, जसं मी इथं काढलं की 50चे 10% म्हणजे 5 आहेत, तर 20% सहज काढता येतात. कसं सांगा? 20% म्हणजे काय? ह्याच्या डबल, 5च्या डबल 10. 30% म्हणजे काय? ह्याच्या तिप्पट, 5 2 10, 5 त्रिक 15. तर असं 10 20 30 40 असे सगळे टक्के आपल्या ह्या 10%वरून काढता येतात. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया, मग तुमच्या लक्षात येईल की आपण हे कशा प्रकारे सोडवायचंय. चला आपण उदाहरणं घेऊया. खूप सोपी उदाहरणं आहेत. परीक्षेमध्ये मात्र ते आपल्याला अवघड वाटतात, कारण आपण प्रॅक्टिस करत नाही किंवा पूर्णपणे समजून घेत नाही. चला, उदाहरण असं विचारलंय की 45चे शेकडा 52. काय करणार सांगा? 45चे शेकडा 52. फार सोपं आहे.
पहिली पद्धत काय 45ला 45 चे म्हणजे गुणिले शेकडा 52 म्हणजे काय 52 अंश 100. यात प्रॉब्लेम कसा आहे इथं 0 कट करायला जागाच नाहीये वरती 0 नाहीत ना मग हा गुणाकार करायला पाहिजे नंतर 100ने भागायला पाहिजे. तर एवढं काय करत बसू नका आपण या 52चे भाग पाडूया. कसे भाग पडतील पहा 52 म्हणजे काय 50 अधिक 2 52 म्हणजे काय 50 अधिक 2. आता आपण 45 52 नाही काढायचे आपण 45 50 आणि 2 काढायचे. आता 45 50% सांगा 45 50% म्हणजे निम्म 45 निम्म किती येतं पहा 40 निम्म 20 आणि 5 निम्म 2.5 20 आणि 2.5 किंवा 20 आणि 2.5 22.5 आणि 2% आता 1% म्हणजे किती सांगा 10% म्हणजे पॉईंट इथं आला आणि 1% म्हणजे इकडं म्हणजे 0.45 जे 0.45 म्हणजे 1% पण हे 2 पाहिजेत ना मग परत 0.45 करा बेरीज 5 आणि 5 10 चला 1 5 आणि 1 6 6 8 14 हा चला 1 2 आणि 1 3 आणि 2 अशी 2 पॉईंटशी पॉईंट 23.40. पहा कोणताही गुणाकार न करता अगदी झटपट तुम्ही काढू शकता. ज्यांना अजूनही समजलेलं नाही त्यांच्याकरता अजून एक उदाहरण घेतो. 64चे शेकडा 75 हे उदाहरण आहे शेकडा 75. आता मित्रांनो 75 जे आहेत मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 75 म्हणजे काय असतात. हे उदाहरण पहा 2 पद्धती 64 गुणिले शेकडा 75 म्हणजे 75 अंश 100. ठीक आहे. आता 25 ने भाग जातो पहा 25 त्रिक 75 25 चौक 100 आणि 4 इकडे भाग जातो 4 1 4 आणि 4 सक 24 16 गुणिले 3 16 त्रिक 48 ही एक पद्धत. दुसरी पद्धत ह्याची फोड करूया 75 ची फोड कशी 50 अधिक 20 अधिक 5 झालं. आता 64 चे आपल्याला 50% किती होतात 5 64 निम्म 32 अधिक 64 चे 10% म्हणजे 6.4 20% म्हणजे याचे डबल 12.8 12.8 5% 10% म्हणजे 6.4 तर 5% म्हणजे किती 6.4 च्या निम्म 3.2 3.2 करा बेरीज इथं 0.0 आहे 8 आणि 2 10 चला 1 1 आणि 2 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 3 आणि 1 4 किती आलं उत्तर 48 पहा तेच उत्तर आलं. तर अशा दोन्ही पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. आता जराशी हार्ड प्रकारची उदाहरणं आपण घेऊया. हार्ड म्हणजे खरं तर हार्ड नाहीत पण बरेच जण म्हणतात की खूप उदाहरणं हार्ड असतात ही त्यामुळे मी मुद्दामून ही उदाहरण घेतली आहेत. अगदी SSC आणि UPSCचा जो पहिला पेपर असतो GSचा CSATमध्ये जो सेकंड पेपर असतो मॅथ्सचा त्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात. हे पहा हे आहे ते उदाहरण 350 चे 66% अधिक x बरोबर 1256 चे 5 अंश 8. तर हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे काही जास्त फार अवघड नाहीये आपण अगदी स्टेप बाय स्टेप याला सोडवूया. जरासा कॅमेरा स्थिर करतो मी. ठीक आहे पहा अजिबात काळजी करायची नाही 350 चे 66% अधिक x बरोबर 1256 चे 5 अंश 8. ही बरोबरच्या इकडची बाजू ही बरोबरच्या राईट साईडची बाजू. तर आधी आपण हे काढून घेऊया 350 चे 66% 350 चे 66%. आता 66%चे भाग पाडा कसे पडतील 50 10 60 65 आणि 1 66. ओके 50 60 65 66. आता 350 चे 50% म्हणजे किती सांगा निम्म करा 350 च्या निम्म 300चं निम्म 150 आणि 25चं निम्म 50चं निम्म 25 150 आणि 25 175. 10% म्हणजे 1 पॉईंट इथं 35.0 म्हणजे 35. 5% म्हणजे 35च्या निम्म 17.5 आणि 1% म्हणजे काय जे 10% आपण घेतले 35 त्यामध्ये 1 पॉईंट इकडे घ्या 3.5. हे पहा झालं हे तर लगेच उत्तर निघतंय 5 आणि 5 10 चला 1 5 आणि 5 आणि 11 आणि 7 18 आणि 3 18 आणि 3 21 चले 2 2 आणि 7 9 10 आणि 3 13 चला 1 1 आणि 1 2 231 आलं. आता इथं पुढे दिले अधिक x बरोबर 1256 चे 5 अंश 8 1256 चे म्हणजे काय गुणिले 5 अंश 8 8 ने भाग जातोय ना चला 8 ने भाग द्या 8 1 8 4 उरले 8 पंचे 40 5 उरले 8 7 56 5 ने गुणून घ्या याला चला
5 ने याला गुणूया. 5 7 35, हातचे आले 3, 5 वाजा 25 आणि 3 28, हातचे आले 2, 5 1 5 आणि 5 7 35, 3 5 25 आणि 28, 2 5 1 5 आणि 2 7, 785. ओके. आता इकडे काय 231 अधिक x. आता काय करायचं, 231 अधिक आहे तिकडे नेऊया, काय होतील वजा 231. 5तून 1 गेला 4, 8तून 3 गेले 5 आणि 7तून 2 गेले 5, म्हणजे x बरोबर 556. पहा, गणित दिसायला फार अवघड दिसतं, असं वाटतं की फारच मुश्किल आहे, पण मित्रांनो उत्तर मात्र अगदी सहजासहजी निघत असतं. तर आपण ही जी ट्रिक जी शिकलोय, ही ट्रिक तुम्ही विसरू नका, फार छान ट्रिक आहे आणि याने बरीचशी उदाहरणं अगदी सहज सॉल्व्ह होतात. अजून एक आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे, अगदी तसंच उदाहरण आहे हे सुद्धा. तर या ठिकाणी 2 वेळा तुम्हाला पर्सेंटेज काढावं लागणार आहे. हे पहा, दिसतंय तुम्हाला उदाहरण 1455चे 55.5% वजा 1305चे 15%. चला, 1455चे 15.5% काढायचे. कसं काढूया, आता याचे भाग पाडूया. 15.5चे कसे पडणार, 10 5 15 आणि 0.5 15.5. ओके. आता 1455चे 10% म्हणजे काय, पॉईंट इथे अलीकडे घ्या, 145.5. 145.5. 5% म्हणजे काय, ह्याच्या निम्म, 145 निम्म 2 ने भाग द्या. चला, बेसती 14, बेदुने 4, 1 राहिला, बेसती 14 आणि बेपंचे 10. 0.5 म्हणजे हे जे उत्तर आलंय याला परत काय करायचं, 1 पॉईंट अलीकडे यायचं, म्हणजे इथे येणार आपण 7.27. 7.27. चला, बेरीज मारून घेऊया. 7 आणि 5 12. चला, 1 5 1 6 6 आणि 7 5 1 6 6 आणि 7 13 13 आणि 2 15. चला, 1 5 1 6 7 8 8 आणि 7 15. चला, 1 4 1 5 5 आणि 7 12. चला, 1 1 आणि 1 2 225.52 हे आलं याचं उत्तर. तर वजा काय करायचं आहे, 1305चे 15%. तर 15% म्हणजे काय, 10 अधिक 5. 10% म्हणजे काय, पॉईंट इकडे घ्या, 130.5. 130.5 आणि 5% म्हणजे काय, याच्या निम्म. 130च्या निम्म किती, 100च्या निम्म 50, 30च्या निम्म 15. 50 आणि 15 65 आणि या 5 निम्म किती, 0.25. चला, झाला, विषय संपला. करा बेरीज. 5 5 आणि 2 7 5 5 6 आणि 3 9 1 195.75. हे काय करायचे, वजा करायचे. चला, इथं वजाकी करूया. 195.75. 12तून 5 गेले, किती राहिले बाबा, 7. 14तून 7 गेले 7. 14तून परत 5 गेले 9. 11तून 9 गेले 2 आणि 1तून 1 गेला 0, म्हणजे 29.77 हे आलं आपलं उत्तर. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्यापासून ते अवघडात अवघड उदाहरणं कशी सोडवायची हे आज आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.